आरोग्य हीच संपत्ती आहे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या आसपासचे श्रीमंत किंवा यशस्वी लोक सदा निरोगी आणि असे एकदम तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह असतात. तर त्यामागे काय लॉजिक आहे, त्यामागे कारणे काय आहेत, त्यामागे त्यांच्या सवयी काय आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करू. तर तुमच्या आसपासचे जे श्रीमंत आणि यशस्वी झालेले लोक आहेत, त्यांच्या सवयीमुळे ते निरोगी राहतात. त्यांच्या राहणीमानामुळं, त्यांच्या ज्या दिवसभराच्या दिनचर्यामुळं ते एकदम निरोगी आणि सुदृढ राहतात. त्याचे काही कारणे आहेत ते पहा. तर ते सकाळी लवकर उठतात, म्हणजे 5लाच उठतात. त्यामध्ये 5ला उठल्यानंतर तुमचे जे मानसिक आरोग्य आहे ते एकदम दिवसभर तुमची जी एनर्जी आहे ती टिकून राहते. ते काय करतात, सकाळी 5ला उठल्यानंतर व्यायाम करतात. कमीत कमी 30 ते 40 मिनिटे ते व्यायाम करतात. ते आपल्या 40 ते 30 मिनिटे आपल्या शरीराला चांगलं तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम म्हणजे काहीतरी हालचाल करतात, रनिंग करतात किंवा अदर शरीराचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते करतात. त्यामुळे त्यांचं दिवसभर त्यांचं माइंड जे आहे ते फ्रेश राहतं आणि ते निरोगी राहतात. कायम कधी पण निरोगी राहतात. कारण त्यांच्या शरीराची हालचाल झालेली असते. त्याच्यामुळे त्यांचं शरीर तंदुरुस्त राहतं. त्यानंतर ते काय करतात, त्यांचा जो आहार आहे तो एकदम चांगला आहार घेतात, म्हणजे सुदृढ असा आहार घेतात. ते आपल्यासारखं बाहेरचं जंक फूड वगैरे खात नाहीत. तर ते घरचं अन्न बनवलेलं जे आहे, आपल्या किचनमध्ये, स्वतःच्या किचनमध्ये घरी जे बनवलेलं अन्न आहे ते खातात. ताजे अन्न खातात. त्यानंतर सकस आहार खातात, संतुलित आहार घेतात. संतुलित आहारामध्ये ते आपल्या शरीराला काय लागतं, पौष्टिक आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, त्यानंतर ज्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, ज्यामध्ये मिनरल्स आहेत, अशा गोष्टी त्यांच्या आहारामध्ये घेतात. की त्यांना त्याची माहिती असती, त्यांना ज्ञान असतं की कोणत्या गोष्टीमध्ये काय आहे. तर ते आपल्यासारखं उगाच जिभेची आणि आपल्या शरीराला आवडणारी चीज ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टी खात नाहीत. तर आपल्या शरीराला काय गरजेचं आहे, की आपण खाल्ल्याने आपलं शरीर कसं निरोगी राहील, ज्याचा आपल्या शरीराला खूप सारा फायदा होईल. ते असेच संतुलित आहार खातात, ज्यामध्ये ते सकाळी गरम पाणी पितात, त्यानंतर अद्रकीचं वगैरे पाणी पितात, त्यानंतर कोरिअँडर म्हणजे आपलं जे कोथिंबीर आहे, समज त्याचे जे धने आहेत त्याचं पाणी पितात. म्हणजे जे निरोगी गोष्टी आहेत ते त्यांना सर्व माहिती असते. ते त्यांच्या शरीराची इतकी काळजी घेतात. त्यांच्या मते की आरोग्य हीच संपत्ती आहे. म्हणजे आपले जे आरोग्य आहे तेच संपत्ती आहे आपली. कारण आरोग्य असेल तर आपल्या संपत्तीचा फायदा होतो. जर आपले आरोग्यच चांगले नसेल तर संपत्तीचा काय फायदा. तर एक मोठे गुंतवणूकदार आहेत, राकेश झुनझुनवाला, तुम्ही नाव ऐकलं असेल. की त्यांनी एक त्यांची चूक सांगितली होती आयुष्यातली. शेवटच्या जाण्या अगोदर ती म्हणजे त्यांना निर्णय होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडून एक चूक झाली की मी माझ्या शरीरावर लक्ष दिलं नाही. तर तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष द्या. आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमच्या आरोग्याला जपा. सध्याचा आता ह्या वातावरणामध्ये समज या समाजामध्ये समज आता एवढं ओरिजिनल खायला तुम्हाला राहिलं नाही. जे आहे ते तुम्ही त्याचं नियोजन, तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. कोणता आहार आपल्यासाठी चांगला आहे, कोणता नाही. काही-काही आपण जंक फूड वगैरे बाहेरचं खायला नाही पाहिजे. ते फक्त आपल्या जिभेला चव देते. पण आपल्या शरीराला त्याचा जास्त काही फायदा होत नाही. कारण याच्यामध्ये जास्त तेल वापरलेलं असते. त्यानंतर म्हणजे तिथं एवढी स्वच्छता वगैरे नसतं, पण ते आपल्याला आवडतं. आपण बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. हे अशा प्रकारे मोठे जे लोक आहेत ते संतुलित आहार घेतात. त्यानंतर ते काय करतात, पुरेशी झोप घेतात. म्हणजे 8 ते 10 घंटे ते झोप घेतात, व्यवस्थित झोप घेतात. तर ते जास्त जागरण वगैरे करीत नाहीत. ते 9-10च्या आतमध्ये झोपतात किंवा झोपतात. मागं-पुढं होतं, पण 8 ते 10 घंटेची जी झोप आहे ती ते कंपल्सरी घेतातच. त्यामुळे त्यांचं जे मन आहे ते एकदम शांत आणि त्यांची झोप झाल्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्यानंतर ते ताणतणाव व्यवस्थापन कसे करतात, तर ते सकाळी ज्या व्यायामामध्ये काय करतात, योगा करतात, त्यानंतर मेडिटेशन करतात. तर अशा प्रकारे तुम्ही सेलिब्रिटी पहा, की योगा करतात सेलिब्रिटी, त्यानंतर मेडिटेशन तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील. तर ते तुमच्या शरीरासाठी एकदम म्हणजे असा टाईम काढतात आणि आपल्या शरीराला काय लागतं, कुठली गोष्ट केल्याने आपलं शरीर चांगलं राहील. तुम्ही बघा त्यांचा जो चेहरा आहे, त्यानंतर त्यांची जी राहणीमान आहे, ते त्यांचा चेहऱ्यामध्ये गोरेपणा असतात ते आणि एकदम एनर्जेटिक कधी बी असतात. कारण त्यांचा आहार, त्यांच्या सवयी या गोष्टीमुळे ते एकदम चांगले दिसतात, राहतात. त्यामुळे त्यांचं जे आरोग्य आहे ते त्यांना साथ देतं. म्हणजे शरीराला ज्या पाहिजे ती गोष्टी भेटतात. त्यामुळे ते
एनर्जेटिक राहतात. तर अशा प्रकारे श्रीमंत आणि यशस्वी लोक निरोगी राहण्याचं हेच मोठं रहस्य आहे, जे तुम्हाला कोणी लवकर सांगणार नाही. ते आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूया. तर धन्यवाद मित्रांनो.